सीएम न्यूज इंडियामध्ये सर्वांचं स्वागत। सध्या निवडणुकीचे वारे सुरू आहेत आणि यामध्ये सर्वत्र प्रचार देखील होताना दिसतोय। सर्वत्र सभा आयोजित करण्यात येतात। भाऊ मानकर यांनी यावेळी बोलताना 22 वर्षापूर्वीची आठवण काढली आणि राजकारणामध्ये ज्यावेळेस सर्व नागरिकांनी त्यांना सपोर्ट दिलेला होता तसा सपोर्ट माझ्या मुलांच्या पाठीमागे राहावा असं देखील या ठिकाणी आव्हान केलं। मला 22 वर्षापूर्वीची आठवण आली। मला या परिसरामध्ये गणपत भगत आणि आप्पा भगतांनी आणलं आणि आप्पांनी मला सांगितलं की तू मुळशी आणि हवेलीच्या लोकांची सेवा करायला तो आम्हाला इथं पाहिजे हे आप्पांनी मला सांगितलं। आणि प्रवीण भाऊ तेव्हापासून जे मी काम या भागामध्ये करायला सुरुवात केली आणि दीपक मानकरने आपल्या आयुष्यामध्ये फक्त सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि मी काय म्हणतो की ही झोपडपट्टी नाही, या केळेवाडीची सोनेवाडी करण्याचं काम फक्त दीपक मानकर करणार, लक्षात ठेवा। या ठिकाणी आपण पॅनेलला मतदान मागतोय। पॅनल म्हणजे याच्यामध्ये हर्षवर्धन दादा, तृप्ती आणि कांता हे तिघ जण आहेत। घड्याळाचं चिन्ह आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना उमेदवारी दिलेली आहे। तर 3 घड्याळ आणि आपल्या लाडक्या चंदू शेठला एक मत द्यायचं तुम्ही। आम्ही सगळे एक लक्षात घ्या, पतंगरावांनी मला मानस पुत्र म्हणून मानलं। पतंगरावसाठी मी खूप काम केलं आणि हे काम करत असताना एक वेगळं नातं त्यांचं आणि माझ्या आयुष्यामध्ये निर्माण झालेलं आहे। या 15 तारखेला तुम्ही जास्तीत जास्त मतदान या ठिकाणी करायला पाहिजे आणि हे तर निवडून येणारच, यात काही कुठे शंका नाही, लक्षात घ्या। कारण की अजितदादांनी या 3 उमेदवारांना आशीर्वाद दिलेला आहे आणि या लेकरांच्या पाठीशी तुम्ही उभं राहिलं पाहिजे हे आव्हान करायला दीपक मानकर या ठिकाणी आले। हे 16 तारखेकरता शिल्लक ठेवा रे आपल्याला। 16 तारखेला आपलं पॅनल निवडून आल्यानंतर दुवास करायचा आहे। तर या सगळ्या तुमच्या सगळ्यांचं जे प्रेम आहे ते 16 तारखेला आपल्याला दिसणार आहे। माझी 2 मुलं पुणे शहरामध्ये उभी आहेत। एक बापू म्हणून सदोशी पेठेमध्ये भाजपकडनं उभा आहे तो, आणि इथं हर्षू, आणि दोन्ही मुलं माझी नगरसेवक झाल्याशिवाय राहत नाही, तुम्हाला सांगतो या ठिकाणी। त्यांचं काम दीपक मानकरच्या जीवावरती नाहीत, ते त्यांच्या कामाच्या जीवावरती ही मोठी झालेली आहेत आणि या कामाच्या माध्यमातून गरिबाची सेवा करण्याचं व्रत त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये स्वीकारलेलं आहे। दीपक भाऊ जेव्हा पहिली निवडणूक लढले कर्वेनगरमध्ये आमच्या कॉलेज काळात, त्यांच्या पहिल्या निवडणुकीलाही मी भाऊंसाठी तिथं आलो होतो। तेव्हा तर एक कॉलेजचा विद्यार्थी होतो, MBAच्या शेवटच्या वर्षाला होतो त्यावेळी। किंवा हर्षूच्याही कार्यक्रमाला मी काही तो आता निवडणुकीला उभा आहे म्हणून आलेलो नाही। हर्षूच्या यापूर्वी 4-5 कार्यक्रमांना मी स्वतः आलेलो आहे। त्याच्या दिवा प्रतिष्ठानच्या वतीनं तो जे कार्यक्रम घेत असतो त्या कित्येक कार्यक्रमांना मी हनुमाननगर, केळेवाडी सगळीकडच्या गल्ल्या गल्ल्यांमधून फिरलोय। फार जय भवानी नगर पर्यंत मी त्याच्याबरोबर कामासाठी आलोय। आणि दीपक भाऊंचं आणि मागचे काही 8-10 वर्ष हर्षूचं या भागामध्ये खूप उत्तम काम आहे। सामाजिक कार्यामध्ये खूप अप्रतिम हर्षू करण दोघंही राबतात। आणि भाऊंनी मला बोलवलेलं नाही, मी भाऊंना सांगितलं की मला की मी हर्षूसाठी येणार म्हणजे येणार, कारण माणसं घरातली आहेत, माणसं तालुक्यातली आहेत। उद्या एक फोन केला तर एका फोन, आणि फक्त मी काय प्रवीण तरडे सिनेमातला माणूस आहे म्हणून नाही, तुमच्यातल्या कुणीही प्रयोग करून बघा किंवा तुमच्यातल्या कित्येक जणांनी आतापर्यंत तुम्हाला प्रचिती आली पण असेल। हर्षू, तुला अगदी मनपूर्वक शुभेच्छा, सगळ्या उमेदवारांना शुभेच्छा। इथं आता घरात किंवा कामानिमित्त बाहेर गेलेल्या प्रत्येकाचा यांच्यावरती जीव आहे, कारण भाऊंचं काम हे तेवढ्याच ताकदीचं आहे। त्यामुळं तुम्हाला अगदी मनपूर्वक शुभेच्छा, धन्यवाद। सुवर्णयुग तरुण मंडळ, स्वराज्य ग्रुप, हरिओम मंडळ, श्रीराम प्रतिष्ठान, जय भारत मित्र मंडळ, छत्रपती प्रतिष्ठान, संयुक्त हनुमान मंडळ, नवयुग मंडळ, क्रांती मित्र मंडळ आणि अखिल भारतीय वाल्मिक समाज, आपण सगळ्यांनी या बैठकीचं आयोजन केलं, तिचे मी इथं मनापासून आभार मानतो। आणि एवढ्या मोठ्या संख्येनं तुम्ही माता भगिनी इथं उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे पण मी मनापासून आभार मानतो। बऱ्याचशा मला खरं ते आता सांगत होत्या की सुवर्णयुगची किंवा यांची महिलांची बैठक आपली झालेली आहे,
पण भाऊंचा आग्रह होता की बाबा माझ्या सगळ्या भगिनींशी मला वार्तालाप करायचा आहे, त्यामुळे तुम्ही सगळ्यांना बोलवा. तरी तुम्ही पुन्हा एकदा सगळे विचार ऐकायला आला, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. 2007 मध्ये पहिल्यांदा दीपक भाऊंना तुम्ही या भागातून भरघोस मतांनी निवडून दिलं. महाराष्ट्रामध्ये इतिहास घडवला आणि सर्वात जास्त मतांनी महाराष्ट्रात दीपक भाऊंना तुम्ही सगळ्यांनी निवडून दिलं. तुमचे प्रेमरूपी आशीर्वाद तेव्हापासून आमच्या कुटुंबाच्या मागे कायम आहेत आणि याची जाणीव ही आमच्या कुटुंबाला कायम आहे. भाऊंनी कायम आम्हाला शिकवण दिली की आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो, या भावनेतून तुम्ही काम केलं पाहिजे. आणि त्याच भावनेतून आम्ही तिघही जण असो, आमच्याबरोबर निलेश शिंदे असतील, नवनाथ भाऊ खिलारे असतील, गेले 8-10 वर्ष आम्ही हे या भागामध्ये काम करतोय. 2017च्या दशा निवडणुका झाल्या तेव्हापासून जे काही दैनंदिन समस्या आहेत आपल्या भागामध्ये त्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न, मग कानडे काका असतील, भगत काका असतील, निवंगुणे असतील, बाळासाहेब पिसाळ असतील, या सगळ्यांच्या साथीने तुमच्या प्रत्येकाच्या समस्या सोडवण्याचं काम आम्ही प्रामाणिकपणे करतोय. भाऊंनी नेहमी शिकवण दिलेली आहे की केवाडी असेल, हनुमाननगर असेल, राऊतवाडी हा आपला एक परिवार आहे आणि इथं येणारी प्रत्येक माता भगिनी तिने जे आपल्याला प्रेम दिलं आहे त्या प्रेमाची शिदोरी घेऊन आपण आपल्या आयुष्याची वाटचाल केली पाहिजे. आणि इथं येणारी प्रत्येक महिला तिचं दुःख दूर करण्याचं कर्तव्य आपलं आहे आणि ते कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडण्याचं काम मी गेले 7-8 वर्ष करत आहे आणि याच्या पुढच्या काळातही करीन, हा शब्द मी तुम्हाला देतो. नमस्कार. सर्वप्रथम उपस्थित सर्व महिला भगिनींचे आणि वडील बंधूंचे मी स्वागत करते. मी सौ कांता नवनाथ खिलारे. बरीच वर्ष झालं आदरणीय दीपक भाऊ मानकर तसेच आदरणीय हर्षवर्धन दादा मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या भागामध्ये सामाजिक कामं करतोय. बचत गटाच्या माध्यमातून असू द्यात किंवा शासकीय दाखले सुद्धा आम्ही या उपलब्ध करून दिले. शासनाच्या ज्या योजना आहेत ज्या घराघरापर्यंत महिलांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलंय. बऱ्याचशा महिलांना त्या शासकीय योजनांचा लाभ सुद्धा मिळून दिलाय, ज्यामध्ये माझी लाडकी बहिणी योजना, शहरी गरीब योजना, घरेलू कामगार योजना, अशा अनेक योजना आहेत ज्यामध्ये महिलांना त्यांचा लाभ मिळालेला आहे. माझं नाव तृप्ती निलेश शिंदे. गेले अनेक वर्ष आदरणीय दीपक भाऊ मानकर, हर्षवर्धन दादा मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रभागात काम करतोय. बचत गटाच्या माध्यमातून देखील आपण महिलांच्या सबलीकरणासाठी अनेक विविध कोर्सेस, अनेक प्रशिक्षण देखील आपण महिलांसाठी घेतलेलं आहे. खूप सारी कामे करायची आहेत. तुम्ही आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा आणि घड्याळाला नक्की निवडून द्या. प्रभाग क्रमांक 11 रामबाग कॉलनी शिवतीर्थनगर येथे जर बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 3 उमेदवार आहेत. यामध्ये हर्षवर्धन दीपक मानकर, तृप्तीताई निलेश शिंदे आणि कांताताई नवनाथ खिलारे हे 3ही उमेदवार राष्ट्रवादीचे आहेत. आणि या उमेदवारांच्या प्रचारार्थ दीपक भाऊ मानकर यांच्या नेतृत्वाखाली सभा आयोजित करण्यात आलेली होती. या ठिकाणी जर बघितलं सुवर्णयुग मित्र मंडळ तसेच राम प्रतिष्ठान हे सर्व या ठिकाणी ही सभा आयोजित करण्यात आली होती. याचं जर प्रमुख आकर्षण जर म्हटलं तर सिने अभिनेता तसेच लेखक दिग्दर्शक प्रवीण तरडे हे या ठिकाणी उपस्थित होते. या ठिकाणी जर बघितलं तर हनुमाननगरचे जे काही रहिवासी होते यांचा अतिशय चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद असा मिळालेला होता. आपले उमेदवार आहेत या उमेदवारांचं औक्षण या ठिकाणी करण्यात आलं आणि सिने अभिनेते यांनी यावेळी हर्षवर्धन मानकर यांना सर्वांनी प्रचंड बहुमताने विजयी करावं तसेच या 3ही उमेदवारांना सर्वांनी सपोर्ट करावा असं देखील या ठिकाणी त्यांनी आवाहन केलेलं होतं. प्रभाग क्रमांक 11 मधील सर्वच जे उमेदवार आहेत हर्षवर्धन मानकर असतील, तृप्तीताई शिंदे आणि कांताताई खिलारे या 3ही उमेदवारांना भरघोस मताने विजयी करावं असं आवाहन या ठिकाणी करण्यात